नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण संक्रांत स्पेशल 2 प्रकारची भोगीची भाजी तीही एकच वाटण वापरून कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. इथे तावटा, वाटाणा, हरभरा प्रत्येकी एक वाटी घेतलेला आहे मी सोलून. बीन्स घेतलेले आहेत पाव वाटी, घेवड्याची शेंग पाव वाटी, गाजर 2 बारीक चिरून घेतलेले आहे, शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेत, 2 वांगी घेतलेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे जो साल काढून मी इथं कापून घेणार आहे. इथं ताजी मेथीची भाजी, चाकवताची भाजी आणि कांद्याची पात स्वच्छ धुवून प्रत्येकी पाव वाटी घेतलेली आहे. आता इथं आपण भाजीसाठी वाटण बनवणार आहे. त्यासाठी मी एक लहान कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आले, 1 छोटा टोमॅटो, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरे आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हे सर्व मी छान भाजून त्याची मिक्सरला पेस्ट वाटून घेणार आहे. वरील मसाला आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे. इथे एक मध्यम आकाराचा कांदा, 1 टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे, 1 कढीपत्त्याचे पान घेतलेले आहे आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. इथं मी एका भांड्यामध्ये वाटाणा, पावटा, हरभरा, घेवड्याची शेंग सर्व घालून घेतलेले आहे. आता यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेले वांगे, बारीक चिरून घेतलेला बटाटा घालून स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 वेळा. तर मी गॅसवरती एक पातेली ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे. तेल छान गरम झाले. आता त्यामध्ये मी जिरे घालून घेते. जिरे तडतडले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून छान भाजून घेणार आहे. आता इथं आपला कांदा छान भाजत आलेला आहे. आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे आणि गाजर पण व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे तेलामध्ये. इथं आपले शेंगदाणे गाजर छान भाजले आहे तेलामध्ये. आता यामध्ये धुवून घेतलेली चाकवताची भाजी, मेथीची भाजी आणि कांद्याची पात घालून छान भाजून घेणार आहे. आपल्या भाज्या छान तेलामध्ये भाजलेल्या आहेत. आता यामध्ये मी इथं धुवून घेतलेला वाटाणा, पावटा, वांगी सर्व भाज्या छान आता परतून घेणार आहे तेलामध्ये. व्यवस्थित असा भाजून घेणार आहे. आता इथं आपल्या भाज्या सर्व छान भाजलेल्या आहेत. आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आता इथं सर्व भाज्या आपण बारीक गॅसवरती छान अशा शिजवून घेणार आहे. या भाज्या शिजायला 10 ते 15 मिनिटं लागतात. आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवून झाकणावरती पाणी घालून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्या भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता इथं झाकण काढून बघूया. आता इथं बघा आपल्या भाज्यांना छान उकळी आलेली आहे. मी ताटावरचं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. ताटावर आणखी थोडं पाणी मी इथं घालणार आहे. आता इथं आपल्या भाज्या शिजायला ठेवून 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया आपल्या भाज्या छान शिजलेत का. इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांचा रस्स्याचा रंग पण बदललेला आहे आणि आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. बघा या भाज्यांचा रस्सा सुद्धा एकदम दाट आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया साईडला. आता हे मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. आता यामधून मी थोडी सुकी भाजी पण बनवणार आहे याची. त्यासाठी मी या भाज्यांमधलं थोडंसं निथळून काढून घेते साईडला. आता इथं मी खिल्लाट फोडणी करण्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवलंय, त्यामध्ये तेल घालून घेतलंय. आपले तेल छान गरम झाले. आता यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि वाटून घेतलेले वाटण घालून घेणार आहे. इथे मी 2 ते 2.5 चमचे वाटण घातलेलं आहे. आता हे छान आपण भाजून घेऊया. आता इथं बघा आपलं वाटण भाजत आलेलं आहे. आता यामध्येच मी 3 चमचे कोल्हापुरी तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातले. त्याला आता व्यवस्थित आपण मसाल्यासोबत भाजून घेऊया. तेच मी पाव चमचा हळद घालून छान भाजून घेतले. आता मसाला भाजत असताना आपल्याला जर तो जास्त कोरडा वाटत असेल तर आपण यामध्ये वरून पाणी नाही वापरणार. आपण भाज्या शिजवताना जो स्टॉक बनवलेला आहे, जो रस्सा बनवलेला आहे, तो यामध्ये थोडा थोडा घालून आपण आपला मसाला छान भाजून घेणार आहे. मी पाव चमचा किचन किंग मसाला घालून घेणार आहे आणि पाव चमचा गरम मसाला. यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालून व्यवस्थित मिक्स करून घेते.
आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आणि त्याचा रस्सा जो आहे तो यामध्ये घालून घेणार आहे. आता यामध्ये आपण वरून पाणी घालणार नाहीये. त्या भाज्यांचे जेवढे पाणी आहे, जो रस्सा तयार झालेला आहे त्याचाच वापर आपण इथं करणार आहे. आता याला आपण बारीक गॅसवरती छान उकळी काढून घेऊया. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. व्यवस्थित असं हलवून घेऊया. त्याच्यावरून मी बारीक कोथिंबीर घालून घेते. आता यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याला 7 ते 8 मिनिटं आपण बारीक गॅसवरती असं छान उकळून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. आता इथं आपली भाजी छान तयार झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. इथं तुम्ही बघू शकताय किती छान असा कट आलेला आहे, तरी आलेला आहे, त्याला वास तर एवढा छान सुटलेला आहे. आता इथं गॅसवरती मी एक पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आपलं तेल छान गरम झालंय. आता यामध्ये मी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आपण. आता इथं तुम्ही बघू शकता आपला कांदा छान भाजलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा हळद आणि मगाशी आपण भाजून घेतलेलं जे वाटण होतं ते यामध्ये मी घालून घेते. आता यामध्ये सर्व मसाले आणि तिखट घातलेले आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी कोणतेही तिखट किंवा मसाले घालणार नाहीये. कांद्यासोबत हे वाटण आपण छान परतून घेणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपण मगाशी ज्या भाज्या काढून ठेवल्या होत्या सुक्या भाजीसाठी त्या यामध्ये ऍड करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया. व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. आता याच्यावरती आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि बारीक गॅसवरती याला छान शिजवून घेणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. इथे तुम्ही बघू शकताय आपली खेंड्याची सुकी भाजी किती छान झालेली आहे. एकदम मस्त असा वास सुटलेला आहे. ती जास्त कोरडी नाही करायची, थोडी ओलसरच ठेवायची, खाताना खूप छान लागते. आता याच्यावरून मी बारीक केलेली कोथिंबीर घालून घेते. इथं आपली मस्त अशी खेंदाटची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता इथं तुम्ही बघू शकता आपली खेंदाटची रस्सा भाजी, सुकी भाजी, भाकरी, काकडीचं सलाड, गाजर आणि पातीचा कांदा. आपली इथं थाळी एकदम तयार आहे खाण्यासाठी. मस्त अशी बघितलं की तोंडाला पाणी सुटते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.